उदगीर येथील तळवेस परिसरातील नवनिर्मित विश्वशांती बुद्ध विहाराचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज लोकार्पण झाले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल CP राधाकृष्णन, विशेष अतिथी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले होते। या बातमीचा संपूर्ण आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संगप्पा स्वामी यांनी। बघूयात। नमस्कार, स्टार महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आता आपण आहोत लातूरच्या उदगीरमध्ये। याचं कारण आहे की लातूरच्या उदगीरमध्ये बौद्ध विहाराचं या ठिकाणी उद्घाटन केलं जात आहे आणि या ठिकाणी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या ठिकाणी या उद्घाटनासाठी येत आहेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे या ठिकाणी उद्घाटनाला येत आहेत। महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अनेक मान्यवर या ठिकाणी या बौद्ध विहाराच्या उद्घाटनासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आपण पाहू शकता की कशा मोठ्या प्रकारचं या ठिकाणी समुदाय गोळा झालेला पाहायला मिळतो। आज अनेक योजना या ठिकाणी शासनानं राबवलेल्या आहेत। या शासनाच्या योजनेचा या ठिकाणी महिलांना लाभ मिळालेला आहे। या अनुषंगानं या ठिकाणी किती लातूरच्या उदगीरमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी महिलांचा समुदाय या ठिकाणी लाखोच्या संख्येनं गोळा झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आज संजयजी बनसोडे या ठिकाणी क्रीडा मंत्री आहेत आणि क्रीडा यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला। आज बौद्ध विहारच्या उद्घाटनासाठी आज आपण पाहतो की अख्ख्या लातूर जिल्ह्यामधूनच नव्हे तर मराठवाड्यामधून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी महिलांची गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। बौद्ध विहाराच्या उद्घाटनासाठी या ठिकाणी जे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत आहेत यांच्या स्वागतासाठी ह्या संपूर्ण शाळेच्या वतीनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नियोजन केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत काही महिला आहेत, आपण जाणून घेणार आहोत की आज या ठिकाणी द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीमध्ये महिलांचा आनंद मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। या आनंद मेळाव्यासाठी लातूर जिल्ह्यामधून लाखोच्या संख्येनं या ठिकाणी महिला आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण काही महिलांची संवाद साधणार आहोत की आनंद या ठिकाणी जे महिलांचा आनंद मेळावा आहे कशा प्रकारचा आयोजित केलेला आहे, महिलांच्या काय भावना आहेत हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। की मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं आगमन या थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी होणार आहे। स्वागतासाठी काही कॉलेजचे विद्यार्थी व शिक्षक या ठिकाणी आहेत, महिला आहेत। महिलांचा आज या ठिकाणी आनंद मेळावा होतोय। मॅडम, काय सांगाल की आज महिलांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा या ठिकाणी दौरा आला आहे आणि या दौऱ्यासाठी आज महाराष्ट्रातील सर्व मंत्रिमंडळ या ठिकाणी येतो, काय सांगाल कशा प्रकारचा या ठिकाणी? नमस्कार, मी पोस्टे पोद्दार लर्न स्कूल मिसेस दीपा आशिष आंबे संगे आणि आम्ही आज इतके खुश आहोत की आम्हाला जी संधी मिळत आहे आज आम्हाला ही संधी मिळत आहे। पण प्रथमतः आम्ही संजय बनसोडे यांचा हार्दिक धन्यवाद म्हणू इच्छितो, कारण आज त्यांच्यामुळे आमचा उदगीर शहर हे फर्स्ट टाइम डिस्ट्रिक्ट घोषित होणार आहे आणि त्यांच्या कारकिर्दीत इतके सारे बदल घडून येत आहेत, तर त्यांच्याकडून आमच्याकडून त्यांना शतशः धन्यवाद। आपण पाहू शकता की या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी लाखोंच्या संख्येने या ठिकाणी मराठवाड्यातून महिला या ठिकाणी आलेला पाहायला मिळते। मॅडम, यापूर्वी तर आम्ही कधी पाहिलेले नाही, कारण की यापूर्वी इतके महान व्यक्ती, इतकी महान स्त्री कधी आलेले नाहीत। इतकी महान स्त्री कधी आल्या नाहीत। आज उदगीर नगरी असं झालेलं आहे की आनंद मेळावा, कारण की आज एक स्त्री इतक्या उच्च पदावर आहे आणि इतक्या उच्च पदावर असणारी स्त्री, अगोदर हे उदगीर शहर एकदम छोटे शहर होतं, पण आज आपण अभिमानाने म्हणू शकतो की आज एक इतकी महान स्त्री या उदगीर शहरामध्ये येते, तर आज आम्ही उदगीरकर आहोत या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे। आज आपण पाहू शकतोय की संपूर्ण देशभरामध्ये या ठिकाणी उदगीरचं नाव गाजलं जातं आहे। आपण पाहतोय की लाखोच्या संख्येनं महिला या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचं जे या ठिकाणी योजना राबवलेली आहे, या कारणामुळे या ठिकाणी आज लाखोंच्या संख्येनं महिला या ठिकाणी उपस्थित आहेत। आज शासन एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये योजना राबवतं आहे आणि संपूर्ण मंत्रिमंडळ या ठिकाणी उदगीरमध्ये येते। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होतो आहे। आज बौद्ध विहारचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये संख्येमध्ये या ठिकाणी उद्घाटन होतं आहे। काय सांगाल कशा प्रकारचा या ठिकाणी आनंद मेळावा व्यक्त केला जातो आहे आणि तुम्हाला काय कशा प्रकारचा आनंद आहे? नमस्कार। येस, न भूतो न भविष्यते असं जगाच्या इतिहासात आज आपलं उदगीरचं नाव अजरामर होते। आज बौद्ध विहाराच्या
बौद्ध विहाराच्या सानिध्यातून आज ज्या आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू इथे येत आहेत, त्यांच्या आगमनाच्या उपस्थितीचं स्वागत म्हणून आम्हाला जो पोस्ते पोद्दार लर्नर स्कूलला संधी देऊन आपण जे गौरव केला त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. आपण पाहू शकतो की कशा प्रकारचं या ठिकाणी द्रौपदी मुर्मू यांचं स्वागत करण्यासाठी ज्या महिलांना या ठिकाणी सज्ज केलेलं आहे, ह्या महिलांच्या मनामधला जे आनंद आहे ही महिला अतिशय भारावून गेलेला या ठिकाणी पाहायला मिळते. आपण पाहू शकतो अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये लाखोंच्या संख्येमध्ये हा या ठिकाणी आनंद मेळावा या ठिकाणी साजरा झालेला आपल्याला पाहायला मिळते. छोटे छोटे या ठिकाणी जे शाळेतले लेकरं आहेत यांचासुद्धा या ठिकाणी आनंद व्यक्त केला जातो. आमची भूमिका काय आहे, इथं भगवान बुद्धांचा कार्यक्रम आहे, इकडे भगवान बुद्धांचा एखादा तरी पोस्टर का नाही? हा भगवान बुद्धांचा कार्यक्रम आहे ना. बघा, नेमकं या ठिकाणी यांची प्रतिक्रिया अशी आहे की हा कार्यक्रम राजकीय आहे. मात्र राजकीय कार्यक्रम असतानासुद्धा लातूर जिल्ह्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये समुदाय गोळा केलेला आहे. मात्र एकही पोस्टर या ठिकाणी गौतम बुद्धाचं अख्ख्या उदगीर शहरामध्ये लावलं नाही असा मंत्र्यावर यांचा आरोप आहे. आणि बाबासाहेबा तरी कुठं आहे? बाबासाहेबाचं तरी कुठं तुम्हाला पोस्टर दिसला? मग हे आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं की हे राजकारणी कार्यक्रम आहे का विहाराचा कार्यक्रम आहे? हे फक्त मंत्र्याचेच फोटो आहेत आणि राष्ट्रपतीचे आहेत आणि हे विहाराच्या सन्मानात कार्यक्रम आहे. आता आम्हाला जास्ती म्हणजे बोलता येत नाही, पण आम्ही बघा, आपण पाहू शकता की माझ्या पाठीमागं जी आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये समुदाय या ठिकाणी एकत्रित झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. माननीय क्रीडा मंत्री संजयजी बनसोडे यांच्या कार्यक्रमाचा या ठिकाणी शुभारंभ केला जातो. यांच्या नेतृत्वाखाली हा उदगीर शहरामध्ये अतिशय मोठ्या उत्साहामध्ये कार्यक्रम निर्माण केला जातो. मात्र काही अनुयायी जे आहेत हे कुठंतरी यांचे मनं दुखावलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे.